चेहऱ्यावरचा वांग खात्रीशीर पद्धतीने आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय जर तुम्हाला कमी करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. चेहऱ्यावर विशेषतः गालांवर कपाळावर ज्या वेळेला वांग येतं त्यावेळेला कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो आणि कोणत्याही पद्धतीने हे वांग कमी करायला हवं म्हणून वेगवेगळे उपचार केले जातात, पण वांग कमी न होता वाढतच जातो. आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत की वांग म्हणजे नेमकं काय, वांगाची कारणं कोणती आहेत आणि वांगावर आपण खात्रीशीर असे आयुर्वेदिक उपचार कोणते करू शकतो. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेद मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण एक व्हिडिओ करण्यामागे खूप एफर्ट्स असतात. वांग म्हणजे त्वचेवर विशेषतः चेहऱ्यावर तपकिरी, काळपट, गडद रंगाचे डाग पडणे म्हणजेच पिगमेंटेशन होणे. आधुनिक शास्त्रानुसार जेव्हा मेलॅनिन प्रोडक्शन जास्ती होते त्यावेळेला वांग येतं, म्हणजेच मेलाझ्मा म्हणतात त्याला. चेहऱ्याचं सौंदर्य कमी होणं ह्या व्यतिरिक्त ह्याचा खास असा कोणताही त्रास नसतो, मात्र ह्याची कारणं मात्र शरीरामधील अनेक छुप्या गोष्टींमध्ये असतात. म्हणूनच आता आपण वांगाची कारणं कोणती आहेत ते बघणार आहोत. वांगाचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जर प्रखर उन्हाचा त्वचेशी संपर्क आला तर त्यामुळे वांग होऊ शकतो. चेहऱ्याची त्वचा ही सगळ्यात जास्ती नाजूक म्हणजे सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर ह्याचा सगळ्यात जास्ती परिणाम दिसतो. त्यामुळे जर प्रखर उन्हाच्या संपर्कात जास्ती वेळ गेलं तर त्यामुळे वांग येतो. पण घरात बसणाऱ्या स्त्रियांना पण वांग येऊ शकतं. तर ह्याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे जसं आपण प्रखर उन्हाच्या संपर्कात आल्यानंतर वांग येतं तसंच जास्तीत जास्त वेळ गॅसच्या समोर किंवा उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळेही वांग होऊ शकतं. आयुर्वेदानुसार शरीरामधील पित्त दोष आणि वात दोष जर वाढला असेल तर त्यामुळे वांग येतं. म्हणजे शरीरामधील उष्णता आणि रुक्षता म्हणजेच कोरडेपणा जर वाढला तर त्यामुळे वांग येऊ शकतं. आता समजा शरीरामधील उष्णता ही खूप जास्ती वाढलेली आहे, कोरडेपणा आलेला आहे आणि वरून उन्हाचा संपर्क जर होत असेल तर अशा वेळेला वांग जास्ती प्रमाणामध्ये येतं आणि ते लवकर जात नाही. वांग येण्याचं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. स्त्रियांमध्ये वांग येण्याचं प्रमाण खूप जास्ती आहे. ह्याचं हेच कारण आहे, कारण स्त्रियांच्या शरीरामध्ये हार्मोन्सची गुंतागुंत खूप जास्ती असते आणि म्हणूनच प्रेग्नन्सीच्या काळामध्ये किंवा प्रसूतीनंतर किंवा पाळी सुरू होण्याच्या काळामध्ये किंवा पाळी जाण्याच्या काळामध्ये किंवा ज्यांना पीसीओडीचा त्रास आहे किंवा ज्यांना मासिक पाळीच्या समस्या जास्ती आहेत अशा स्त्रियांना वांग येण्याचं प्रमाण जास्ती आहे. चौथं महत्वाचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. ज्या स्त्रियांना स्ट्रेस जास्ती प्रमाणामध्ये आहे त्या स्त्रियांना वांग येण्याची शक्यता जास्ती आहे. आयुर्वेदामध्ये क्रोध हे एक वांग येण्याचं मुख्य कारण सांगितलं आहे. म्हणजे ज्या स्त्रियांना राग जास्ती येतो, ज्या स्त्रियांची चिडचिड जास्ती होते त्यांना वांग येण्याची शक्यता जास्ती आहे. वांग येण्याचं पाचवं महत्वाचं कारण म्हणजे चुकीची सौंदर्य प्रसाधनं आणि उत्पादनं वापरणं हे आहे. सध्या जाहिराती बघून किंवा कोणतीही विशेष माहिती न घेता केमिकल प्रोडक्ट्स आपल्या चेहऱ्यावर लावले जातात, केमिकल ट्रीटमेंट्स घेतल्या जातात किंवा वारंवार ब्लीच केले जातं. त्यामुळे वांग येण्याची शक्यता वाढते. त्यासोबतच स्टिरॉइड असलेल्या क्रीम वापरल्या जातात, त्यामुळे तात्पुरता चेहरा खूप छान दिसतो आणि नंतर मात्र वांग येतं किंवा पिंपल्स येतात आणि स्किन खूप जास्ती ड्राय किंवा खराब होते. अजून एक कारण म्हणजे जे केस रंगवण्यासाठी ज्या डाय वापरल्या जातात किंवा त्याच्यात जे केमिकल्स असतात त्याच्यामुळेही वांग येऊ शकतो. आता आपण वांगावर उपाय कोणते करायचे ते बघूया. ह्यामध्ये आपण आधी जसं बघितलं की जसे बाहेरचे काही कारणं आहेत, जसं ऊन लागणं आहे किंवा चुकीचे प्रोडक्ट्स वापरणं आहे, ही कारणं बाहेरची. आणि त्यासोबतच जेव्हा शरीरामधली कारणं जसं शरीरामधील उष्णता वाढणं आहे, वात वाढणं आहे, ही जेव्हा दोन्हीही एकत्र येतात त्यावेळेला वांग होतो. आणि वांग हा सेन्सिटिव्ह स्किनवर येण्याची शक्यता जास्ती आहे. वांगावरचा सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपल्या शरीरामधील उष्णता कमी करणे हा आहे. आपल्या आहारामध्ये जर
खूप जास्ती तिखट मसालेदार असे पदार्थ असतील किंवा जंक फूडचं प्रमाण जास्ती असेल, आंबवलेल्या पदार्थांचं प्रमाण जास्ती असेल तर हे प्रमाण कमी करावं. त्यासोबतच रात्रीचं जागरण टाळायला हवं. आपल्या आहारामध्ये दूध, तूप, आवळा ह्या पदार्थांचं प्रमाण वाढवलं तर त्यामुळे शरीरामधील वात आणि पित्त कमी होतं आणि त्यामुळे वांग कमी व्हायला मदत होते. वांगावरचा दुसरा उपाय म्हणजे आपलं पोट साफ होत आहे की नाही ह्याच्याकडे लक्ष देणं. जर आपलं पोट साफ होत नसेल तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये मल म्हणजेच घाण म्हणजेच टॉक्झिन्स हे अडकून राहतात आणि त्यामुळे आपले धातू व्यवस्थित निर्माण होत नाहीत, रक्ताची शुद्धी व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे त्वचा ही चमकदार आणि डागरहित राहत नाही. आणि म्हणूनच ज्या वेळेला आपलं पोट साफ होईल त्यावेळेला त्वचा ही डागरहित होते आणि वांग कमी व्हायला मदत होते. मग आता पोट साफ होण्यासाठी आपण मनुका घेऊ शकतो, त्यासोबतच एरंडाचं तेल घेऊ शकतो किंवा रात्री झोपताना गरम पाण्यामध्ये तूप घालून घेतलं तर त्यामुळे पोट साफ होतं आणि वांग कमी होतं. वांगाचा तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे रोज रात्री झोपताना अर्धा कप पाण्यामध्ये जर 4 केशराच्या काड्या आणि अर्धा चमचा हळद घालून ठेवली आणि ते पाणी जर सकाळी उपाशी पोटी पिलं तर त्यामुळे रक्तशुद्धी होते, त्वचा आतमधून उजळते आणि वांग कमी होतं. वांगाचा चौथा महत्वाचा उपाय म्हणजे रोज रात्री झोपताना चेहऱ्याला किंवा जिथे जिथे वांग आहे त्या ठिकाणी गाईच्या साजूक तुपाने किंवा आयुर्वेदामध्ये शतदौतघृत किंवा कुमकुमादी तैलम नावाची औषधं आहेत. ह्यापैकी कोणत्याही एकाने जर चेहऱ्याला 2 ते 3 मिनिट मसाज केला आणि ते रात्रभर तसंच ठेवलं तर त्यामुळे वांग कमी व्हायला मदत होते. सकाळी उठल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा. वांगासाठी आपल्याला चेहऱ्यावरती जायफळ, त्याच्यासोबतच 2 ते 3 केशराच्या काड्या आणि त्याच्यामध्ये 1 बदाम असं उगाळून जर आपण त्याचा लेप चेहऱ्यावर लावला तर त्यामुळे वांग कमी होतो. त्यासोबतच आपण एक फेस पॅक बघणार आहोत की जो वांगांसाठी आपण तयार करू शकतो. वांगासाठी फेस पॅक तयार करताना आपण घेणार आहोत ज्येष्ठमध चूर्ण, मंजिष्ठा चूर्ण, संत्र्याच्या सालीचं चूर्ण, अर्जुन चूर्ण आणि चंदनाचं चूर्ण. ही सगळी चूर्ण व्यवस्थित एकत्र करून त्यामध्ये कच्चे दूध किंवा कच्चे दूध नसेल तर साधे दूध घालून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. रोज एकदा आपल्याला हा लेप लावायचा आहे. यामुळे त्वचेचे डाग कमी होतात आणि त्वचा चमकदार होते. वांगासाठी 6वा महत्वाचा उपाय म्हणजे मसुरीची डाळ ही थोडीशी तुपावर आपल्याला परतून घ्यायची आहे आणि तुपावर परतून घेतल्यानंतर ती मिक्सरवर बारीक करून त्या मसुरीच्या डाळीच्या पिठाने आपल्याला चेहरा दिवसातनं 2 वेळेला स्वच्छ करायचा आहे. चेहरा धुण्यासाठी किंवा चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोणताही साबण किंवा कोणतंही केमिकल प्रोडक्ट आपल्याला वापरायचं नाहीये. मसुरीच्या डाळीने चेहऱ्यावरचा वांग एकदम छान कमी होतो. वांग कमी करण्यासाठीचा 7वा उपाय म्हणजे आयुर्वेदामध्ये नस्य म्हणजेच नाकात औषध टाकणं हा सांगितलेला आहे. आयुर्वेदामध्ये चेहऱ्याच्या वरच्या सगळ्या आजारांसाठी नस्य ही एक अतिशय प्रभावी पंचकर्म चिकित्सा आहे. त्यामध्ये जर आपण गाईच्या साजूक तुपाचं किंवा अणुतेल म्हणून एक आयुर्वेदामध्ये औषध सांगितलं आहे त्याचं जर नस्य आपण जर केलं तर त्यामुळे वांग कमी व्हायला मदत होते. ह्या व्हिडिओमध्ये आपण वांग म्हणजे काय, वांग येण्याची कारणं कोणती आहेत आणि वांगावर कोणते उपचार आपण करू शकतो जे अतिशय प्रभावी आहेत आणि कोणतेही त्याचे दुष्परिणाम नाहीत हे बघितले. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. धन्यवाद.